नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी ॲप सध्या सुरळीत चालत नाही। त्याचबरोबर ई पीक पाहणी ॲपमध्ये खरीप हंगाम दाखवत नाही। काहीचं ई पीक पाहणी ॲप करायला गेलं तर ते होत नाही। तर अशा ज्या अडचणी आहेत तर त्या कशामुळे होतात तर त्याचीच माहिती आपण आज जाणून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जे ई पीक पाहणी ॲप आहे तर ते अद्याप चालू झालेलं नाही। ई पीक पाहणी ॲप जे आहे तर ते 15 जुलैला चालू व्हायला अपेक्षित होतं, पण ते आतापर्यंत चालू झालेलं नाही। मग मित्रांनो, ई पीक पाहणी ॲपवरून आपण जी माहिती भरत आहात तर ते जुनं ॲप असू शकतं किंवा त्यामध्ये मित्रांनो ई पीक पाहणी ॲप आपण त्यामध्ये फ्रॉडी आपलं एखादं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं असू शकतं। मित्रांनो, त्यामुळे घाईगडबड करू नका। ई पीक पाहणी ॲप अद्यापही चालू झालेलं नाही। ई पीक पाहणी ॲपमध्ये दरवर्षी त्यामध्ये बदल करण्यात येत आलेले आहे। मित्रांनो, यावर्षीसुद्धा ई पीक पाहणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। ई पीक पाहणी व्हर्जन 3 हे असं ॲप आपल्याला लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि हे ॲप अद्यापही चालू झालेलं नाही। मित्रांनो, फक्त आपण ई पीक पाहणी नवीन जे ॲप आहे तर ते मित्रांनो आपण डाउनलोड करून ठेवा। ज्यावेळेस ई पीक पाहणी चालू होईल त्यावेळेस आपण आपल्या माध्यमातून नक्कीच मेसेज पाठवणार आहे किंवा आपण व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ई पीक पाहणी ॲप आपण डाउनलोड करून ठेवा। ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेसच ई पीक पाहणी करा। मित्रांनो, जर आपण ई पीक पाहणी आता करायला गेला तर त्यामध्ये ई पीक पाहणी होणार नाही। उगाच मनस्ताप करून घेऊ नका आणि कोणालाही विचारण्याची गरज नाही। मित्रांनो, ई पीक पाहणी ज्यावेळेस शासनाकडून आदेश येतील, ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस मित्रांनो नक्कीच ई पीक पाहणी कशी करायची आणि ई पीक पाहणी कशा पद्धतीने आपण त्यामध्ये सबमिट करू शकतो किंवा कशी माहिती भरू शकतो याची सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणारच आहे। त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, ई पीक पाहणी ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नक्कीच आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। त्यामुळे ई पीक पाहणी ॲप अद्याप चालू झालेलं नाही। कोणत्याही ई पीक पाहणी ॲपवर आपण माहिती भरून आपलं जे नुकसान आहे तर ते करून घेऊ नका किंवा आपण त्यामध्ये ई पीक पाहणीचं जो वेळ आहे तर तो वाया घालू नका। त्यामुळे मित्रांनो, ई पीक पाहणी अद्याप चालू झालेलं नाही। 15 जुलैला चालू होण्याची अपेक्षा होती, पण ती आतापर्यंत चालू झालेलं नाही। मित्रांनो, ज्या दिवशी ई पीक पाहणी ॲप चालू होईल त्या दिवशी नक्कीच आपल्याला कळवण्यात येईल। त्यामुळे मित्रांनो, आपण घाईगडबड करू नका। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।